या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवी कथा महात्म्य अध्याय पहिला। मेधा ऋषी सुरत राजाला व समाधीला देवी महात्म्य सांगतात। मैदुकैट भाचा वध भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत असताना मधु आणि कैटभ्य या दैत्यांना मारण्यासाठी स्वतः ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले त्या महाकाली देवीला माझा नमस्कार असो। त्या महाकालीने आपल्या 10 हातात खड्ग चक्र गदा बाण धनुष्य परिघ शूल भुशुंडी मस्तक व शंख धारण केले आहे। 3 नेत्र असलेल्या त्या देवीने शरीरावर दिव्य अलंकार धारण केले आहे। 10 मुखे व 10 पाय असलेल्या त्या देवीच्या शरीराची कांती नील मण्याप्रमाणे आहे। त्या चंडिका देवीला माझा नमस्कार असो। ग्रंथारंभी श्री गणेश देवी सरस्वती कुलदेवता व भगवती देवी यांना आम्ही नमस्कार करतो। हे गजानना, तू सर्वांना बुद्धी देणार आहेस। तू सर्व विद्याचा 14 विद्या 64 कला याचा नायक आहेस। सर्व लोक कार्यारंभी तुला वंदन करतात। त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकराने तुझे ध्यान केले होते। बलिराजाला पाताळात लोटताना वामनाने तुला ध्यानपूर्वक नमस्कार केला होता। सृष्टीची रचना करताना ब्रह्मदेव प्रथम तुझेच ध्यान करतात। शेषनागानेही तुझाच भार मस्तकावर धारण करताना तुझेच ध्यान केले होते। महिषासुराचा वध करण्यासाठी पार्वती मातेने तुझेच ध्यान केले होते। मोक्ष मुक्तीसाठी सिद्धदिक तुझेच ध्यान करतात। विश्वावर विजय मिळवण्यासाठी कामदेव मदनही तुझेच ध्यान करतो। तुला आमचा साष्टांग नमस्कार असो। हे गणेशा, तू आम्हाला बुद्धी दे व आमच्याकडून देवी महात्म्य वधवून घे। हे ब्रह्मदेव कन्ये शारदे देवी, तू सर्व विद्येची स्वामिनी आहेस। तू ब्रह्मादिकाची जननी साक्षात ओंकार स्वरूप आहेस। तुला नमस्कार असो। हे महाविष्णू, तुझी कृपा झाली असता मुका मनुष्यही वक्ता होतो, पांगळाही पर्वत ओलांडून जातो। तुझ्या कृपेचे सामर्थ्य असे आहे। तुला आमचा नमस्कार असो। तू ब्रह्मदेवाच्या मुखावर सरस्वतीची स्थापना केलीस, त्यामुळे तो 4ही वेद बोलू लागला। तू शिवशक्ती सूर्य गणपती आहेस। तुला आमचा नमस्कार असो। श्री दत्त गुरु वशिष्ठ वाल्मिक नारद शुक इत्यादींना माझा नमस्कार असो। आता जिचा हा देवी महात्म्य ग्रंथ आहे त्या आदिशक्ती देवीला मोठ्या भक्तिभावाने वंदन करून श्री देवी महात्म्य ग्रंथाला प्रारंभ करतो। कथा आहे प्राचीन काळातील, अगदी द्वापार युगातली। एकदा नैमिषारण्यात अनेक वर्ष चालणाऱ्या यज्ञासाठी शौनकादिक अनेक ऋषी एकत्र जमले होते। ते सर्वजण वेद विद्या जाणणारे होते। आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गांधर्व वेद या 4ही उपवेदाचे चांगले जाणकार होते। त्याचप्रमाणे वेदांत न्याय मीमांसा तर्क चार्वाक ही 6 शास्त्रे व्याकरण सांख्य योग शिल्प सूप काम कोक वैद्यंक पातंजल योग ही उपशास्त्रे यात जे सर्व जण होते मोठे प्रवीण। ते सर्व ऋषी पुराणिक सूत यांना म्हणाले, तुम्ही व्यासांचे शिष्य आहात। व्यासांनी भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडे इत्यादी 18 पुराणे त्याचप्रमाणे शिव नरसिंह गणेश देवी इत्यादी देवी उपपुराणे तुम्हाला शिकवली आहेत। त्याच कृपेने तुम्ही या सर्व पुराणात मोठे निपुण आहात। त्या व्यासांच्या कृपेने तुम्ही पुराण सांगता। आम्ही यापूर्वी तुमच्या मुखाने अनेक ग्रंथ ऐकले आहेत। आम्ही जे जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली आहेत। यापूर्वी तुम्ही जे महात्म्य सांगितली ती ऐकून आम्ही अगदी तृप्त झालो आहोत। आता आम्हाला देवी महात्म्य सांगण्याची कृपा करावी। ओंकार स्वरूप आदिमाया अनंत शक्तीची स्वामिनी आहे। तिने अनंत अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण केले आहे, आजही करीत आहे। महाकालीने भगवान विष्णूच्या देहापासून अवतार घेतला व विष्णूच्या हस्ते मधु कैटभ्य या दैत्याचा वध केला। हा देवीचा पहिला अवतार। ती अवतार कथा आम्हाला विस्ताराने सांगा। देवीने आणखी कोणकोणते अवतार घेतले त्या सर्व अवतार कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे।
श्री व्यासांच्या कृपा प्रसादाने तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, त्यामुळे तुम्ही हे सर्व सांगू शकाल. त्या नैमिष्य अरण्यात शौनकादी ऋषींनी अशी विनंती केली असता सुतांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री देवी महात्म्य सांगण्यास प्रारंभ केला. सूत म्हणाले, आता तुम्ही मला जे विचारले तेच पूर्वी सर्व ऋषींनी मार्कंडेय ऋषींना विचारले होते. मार्कंडेयांनी सांगितलेली कथा मार्कंडेय पुराणात आली आहे. व्यासांनी ती कथा जशी सांगितली तशीच मी तुम्हाला सांगतो. ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. हे देवी महात्म्य अत्यंत पवित्र असून त्याला सप्तशती असे म्हणतात. 700 महामंत्र असलेले हे महास्तोत्र वेदव्यासांनी सांगितले आहे. या 700 श्लोकांचे महात्म्य ब्रह्मादिकांनाही कळत नाही. या देवी महात्म्याचे मोठ्या श्रद्धेने जो पठन करेल त्याला चारही पुरुषार्थाची म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्ती होईल. सर्व कामना इच्छा पूर्ण होतील. जो कोणी निष्काम भावनेने या महात्म्याचे पठन श्रवण करेल त्याला भवानी देवी मोक्ष देईल. विशेषतः कृष्ण चतुर्दशी, कृष्ण अष्टमी किंवा नवरात्रात या देवी महात्म्य ग्रंथ पठनाचे फल फार मोठे आहे. या देवी महात्म्याचे नित्य पठन केले असता स्वतः देवी ते श्रवण करते असे वेद एक मुखाने सांगतात, असे पुराणामध्ये सांगितले आहे. मार्कंडे ब्रह्मदेवानी मार्कंडेयाला देवी कवच, अर्गाला स्तुती व कीलक सांगितले आहे. त्याचे प्रथम पठन करावे, नंतर देवी महात्म्य सप्तशती वाचावे. हे पठन शक्यतो स्वतः करावे. अशक्य असेल तर ते श्रेष्ठ ब्राह्मणा करवी पठन करावे. मोठ्या भक्तिभावाने महात्म्य पठन करताना जर काही अशुद्ध उच्चार केले तरी सुद्धा देवी संतुष्ट होते, हे लक्षात घ्यावे. देवी भक्तांची भावभक्ती पाहते, परंतु अंतकरणात भक्ती श्रद्धा प्रेम नसेल तर नुसते शुद्ध पठन व्यर्थ आहे. भक्तिहीन पठन करणाऱ्यावर देवीचा कोप होतो. ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवांनी कवचाची रचना केली आहे. त्याच्या केवळ पठनानेही सर्व पुरुषार्थाची प्राप्ती होते. जो भक्त अर्गला स्तुतीचे पठन करतो त्यावर देवी प्रसन्न होते व ते आपल्या भक्ताला 700 वर देते. महादेवानी केलेल्या किलकाचे जो पठन करतो त्याला सर्व मंत्र विनासायास प्राप्त होतात. स्वतः मार्कंडेय ऋषींनी कवच, अर्गला स्तुती व किलक याचा जप करून 14 कल्प आयुष्य मिळवले. कल्प ब्रह्मदेवाचा दिवस सुमारे 432 कोटी सौरवर्ष. एकूण 14 स्मार्थ म्हणजे स्मृती धर्मवेत्ते होऊन गेले. त्यांची नावे अशी: दुर्वास, विश्वामित्र, ब्रह्मदेव, मार्कंडे, इंद्र, बाणासुर, नारायण, कार्तिकेय, दधीची, राम, कण्व, भार्गव, बृहस्पती, गौतम हे सर्व शैव होत. या 14चे स्मरण केले असता सर्व व्याधी आधी नाहीशी होतात. पार्वतीपती शंकर यांच्यावर प्रसन्न होतात. सूत म्हणाले, ऋषी हो, मी आता देवीच्या अवताराची कारण सांगतो, ते एकाग्र चित्ताने श्रवण करा. ब्रह्मा विष्णू महेश हे देवीचेच पुत्र. त्यांच्यावर संकट आले असता देवी अवतार घेत असते. दुष्टांचा नाश करून अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करीत असे सर्व आपल्या भक्तांचे रक्षण करीत असते. याविषयी मी आता प्राचीन इतिहास सांगतो. ब्रह्मकल्पातील 14 मन्वंतरातील सूर्यपुत्र सावर्णी मनू हा 8वा मनू. त्याची जन्मकथा सांगतो. देवीच्या कृपेने हा सावर्णी मनू राजा झाला. त्याला ध्रुवासारखे अढळ राज्य मिळाले होते. त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतो, ती ऐका. पूर्वी सारोचिष मन्वंतरामध्ये सुरत नावाचा राजा होऊन गेला. तो उदार, प्रजापालन दक्ष, सत्यवादी, कर्मनिष्ठ, ब्राह्मणाची पूजा करणारा गुरुभक्त, दानशील होता. तो कोणाशीच शत्रुत्व करीत नसे. तो धनुर्वेदांत पारंगत होता. तो आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे. असे असतानाही क्षत्रिय राक्षस यवन यांनी आपली प्रचंड सेना उभारून राजाशी शत्रुत्व सुरू केले. त्यांनी युद्धनीतीची पर्वा न करता अन्यायाने सुरथाचे राज्य घेण्याची तयारी केली. राजाही आपली सैन्य घेऊन युद्धाला समोर गेला. त्याने शत्रूशी प्रचंड युद्ध केले. शत्रूचे सैन्य थोडे होते, सुरथाचे सैन्य मोठे होते, पण युद्धात शत्रूचा जय झाला.
पराभूत झालेला राजा आपल्या नगरात परत आला व राज्य करू लागला, परंतु तेथेही शत्रू पक्षाचे लोक आले. राजाचे जे मंत्री प्रधान होते ते शत्रू पक्षाला मिळाले. राजाने सर्व काही हिरावून घेतले. राजाला अतिशय दुःख झाले. आता काय करावे, कोठे जावे, बाहेर लोकांना तोंड कसं दाखवावे, येथेच खतकांत लपून बसावे की पुन्हा युद्ध करावे. दुष्ट बुद्धीच्या मंत्र्यांनी आपल्याला पकडून शत्रूच्या हवाली केले तर आपले काय होईल, असा विचार करून अतिशय खिन्न झालेला तो सुरथ राजा एकटाच घोड्यावर बसून कोणालाही काही कळू न देता नगरातून बाहेर पडला व एका घनदाट अरण्यात शिरला. त्या अरण्यात तपस्वी मेधा ऋषीचा आश्रम आहे हे जाणून तो राजा त्या आश्रमाकडे गेला. तो आश्रम पाहून राजाला आनंद झाला. नदीच्या काठावर असलेला तो आश्रम अतिशय रमणीय होता. त्या आश्रमात अनेक हिंस्र प्राणी आपापसातील जन्मजात वैर विसरून मोठ्या आनंदाने एकत्र राहत होते. हंस, कारंडव, मोर, कोकिळ इत्यादी पक्षी गोड आवाजात गात होते. अनेक प्रकारच्या पवित्र पक्षीवेलींनी तो आश्रम अधिकच रम्य वाटत होता. आश्रमातील ऋषीमुनी वेदमंत्र म्हणत होते. सर्वजण मेधा ऋषींची सेवा करीत होते. तो आश्रम स्वर्गापेक्षाही सुंदर होता. असा तो आश्रम पाहून सुरथ राजाला अतिशय आनंद झाला. राजाने मेधा ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याचे यथोचित स्वागत करून त्यांची सर्व विचारपूस केली. तेव्हा राजा म्हणाला, मी सुरथ नावाचा राजा आहे. शत्रूंनी माझा पराभव केला, त्यामुळे राज्य, गृह, पत्नी या सर्वांचा त्याग करून मी आपणास शरण आलो आहे. आपल्या आज्ञेनुसार मी वागेन. मेधा ऋषी म्हणाले, राजा, तू कसलीही चिंता करू नकोस. येथे तुझे शत्रू येणार नाहीत. राजा, येथे हिंसा मात्र करायची नाही. मेधा ऋषींनी असे सांगितले असता सुरथ राजा निर्भय होऊन त्या आश्रमात राहू लागला. एकदा तो राजा आश्रमातील वृक्षाच्या सावलीत बसला असता त्याला आपल्या घरादाराची आठवण झाली आणि तो अतिशय चिंतातूर होऊन विचार करू लागला. शत्रूंनी माझे राज्य हरण केले, त्यामुळे माझे सगळे प्रजाजन अगदी त्रासून गेले असतील. माझे प्रधान सेवक शत्रूच्या अधीन झाले आहेत. त्या शत्रूंनी द्यूत, मद्ये, वेश्या इत्यादी व्यसनात माझी सगळी संपत्ती खर्चून टाकली असेल. ते शत्रू माझे मंत्री पापी असल्यामुळे सत्याने वागत नसतील. अशा प्रकारे तो राजा चिंता करीत बसला होता. त्यावेळी एक दुःखी कष्टी झालेली वैश्य तेथे आला. त्याचे नाव समाधी. राजाने त्याची सगळी विचारपूस केली. तू असा दुःखी कष्टी का झाला आहेस असे विचारले. त्यावर तो वैश्य म्हणाला, मी वैश्य जातीचा असून माझं नाव समाधी आहे. मी खूप श्रीमंत, धर्मशील, सत्यवादी, सरळ स्वभावाचा असतानाही धनलोभी व दुष्ट असलेल्या माझ्या बायका मुलांनी व नातलगांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनात आलो आहे. मी येथे असल्यामुळे माझ्या कुटुंबाची काहीच खुशाली मला समजली नाही. माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही. माझ्या वियोगाने ते अत्यंत दुःखी, चिंताग्रस्त, शोकाकुल झाले असते. या काळजीने माझ्या मनाला थोडीही शांती मिळत नाही. माझ्या कुटुंबाला मी कधी बरे पाहिन. राजा म्हणाला, अरे, ज्या दुराचारी बायका मुलांनी तुझा त्याग केला त्यांना पाहून तुला कसले सुख प्राप्त होणार आहे. समाधी म्हणाला, तू म्हणतोस तेच खरं आहे, परंतु माझे मन मोहमाया सोडत नाही. ज्यांनी मला घालून दिले, माझी सगळी संपत्ती हडप केली, त्यांच्या स्नेहात माझे मन अडकले आहे. या मोहाचे, स्नेहाचे कारण काय हे मला समजत नाही. मग सुरथ राजा समाधी वैश्य मेधा ऋषीकडे गेले. त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. राजा हात जोडून मेधा ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, माझ्या मनात एक शंका आहे, त्याचे उत्तर आपण द्यावे अशी माझी प्रार्थना आहे. मुनिवर्य, माझे मन अतिशय चंचल आहे. ते क्षणाक्षणाला मला मोहात पडते. राजातील सर्व गोष्टी क्षणिक व नाशवंत आहेत हे माहीत असूनही त्याच्याबद्दलचा मोह सुटत नाही. स्नेह कमी होत नाही. याचे कारण काय?
हा मोह निर्माण कसा होतो? माझ्या सारखीच या वेशाची अवस्था आहे. त्याच्या बायका मुलांनी याचे सगळे धन हरण केले व याला घराबाहेर काढले, पण त्याचा मोह सुटत नाही. हा वैश्य आपल्या बायका मुलाविषयी शोक करीत आहे व माझी अवस्थाही अगदी तशीच आहे. आम्ही दोघेही ज्ञानी आहोत, पण मोहपाश सुटत नाही. याचे कारण काय आहे? सुरत राजाने असे विचारले असता ऋषी म्हणाले, याचे उत्तर पूर्वी मार्कंडेयाने शिष्यांना सांगितले होते. सुतानी शौनकादी ऋषींना सांगितले होते. तेच उत्तर आता मी तुला देतो. हे राजा, हे सर्वांचे कारण ती भुवनेश्वरीच आहे. सर्व प्राणी मात्रात तिचं वास्तव्य करते. सर्व प्राणी मायेने व्याप्त आहेत. पशु पक्षी नर या सर्वांना विषय ज्ञान असते. प्रत्येकाचे विषय मात्र वेगवेगळे असतात. ते दिव्यांध प्राणी असतात, त्यांना दिवसा काही दिसत नाही. घुबड, वटवाघुळे इत्यादी प्राणी दिव्यांध आहेत. कावळा इत्यादी प्राण्यांच्या रात्री काही दिसत नाही. गर्भापासून जन्मास आलेल्या प्राण्यांना दिवस रात्र सारखाच असतात. गाय, घोडा, बैल, कुत्रा यांना दिवस रात्र सारखेच असते. आहार, निद्रा, भय, मेतून सर्वांना सारखीच असते. हे ज्ञान मनुष्याला असते, ते पशु पक्ष्यांना असते. पक्षी अन्न कण आणून आपल्या पिल्लांच्या तोंडात घालतात. प्रेम, ममता, मोह या गोष्टी सर्वांच्या ठिकाणी असतातच. आता मोह कशापासून निर्माण होतो असे विचारले आहेस, त्याचे उत्तर मी तुला देतो. महामायेपासून मोह निर्माण झाला. ज्ञानीजनांची अंतःकरणे ही मोहमाया मोहित करते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे ज्ञानी असूनही माया मोहित होतात. जगात भ्रमण करीत असता ही आदी माया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असून हिच्या केवळ इच्छेनेच बुद्ध लोक मुक्त होतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे पुत्र असून तिने त्या तिघांना विश्वाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय ही 3 कार्ये नेमून दिली आहेत. सुरत राजा म्हणाला, मुनिवर्य, महामायेची उत्पत्ती कशी झाली, कोणापासून झाली, हे सर्व ऐकण्याची इच्छा आहे. हे सर्व सविस्तर सांगण्याची कृपा करावी. सुरत राजाने असे विचारले असता ते म्हणाले, राजा, खरे पाहता ती महामाया देवी नित्य स्वरूप आहे. तिला जन्म मरण काहीच नाही. तिने संपूर्ण विश्वाला व्यापले आहे. तिच्या इच्छेने जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतो. ती अनेक रूपांनी प्रगट होत असते. ती नित्य आहे. तिला जन्म नाही, पण वेळोवेळी ती देव कार्यासाठी उत्पन्न होते. म्हणून लोक तिला देवी उत्पन्न झाली असे म्हणतात. ती केवळ इच्छेनेच सर्वांचा संहार करते. तिच्या गुणांचे जे श्रवण पठन करतात त्यांना उद्धार होतो. ती श्री हरींची योग निद्रा आहे. पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले. देवाधिदेव नारायण शेषशय्येवर निद्रस्त झाले होते, तेव्हा त्यांच्या कानातील माळापासून मधु, कैटभ्य नावाचे 2 दैत्य निर्माण झाले. ते दैत्य महाभयंकर होते. त्यांचे सामर्थ्य अफाट होते. ब्रह्मदेवाला पाहताच ते त्यांना ठार मारण्यासाठी धावून गेले. ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता. श्री हरीच्या नाभी कमलावर त्याचे वास्तव्य. मधु, कैटभ्य दैत्यांना पाहताच ते भयभीत झाले. आपले रक्षण करावे म्हणून त्यांनी श्री हरी विष्णूंचा धावा केला, पण विष्णू योग निद्रेत होते. काही केल्या ते जागे होईना. आता काय करावे, कोणाला शरण जावे, आता आपले रक्षण कोण करणार, अशा विचाराने काळजीत पडलेले ब्रह्मदेव विचार करू लागले. ज्या योग निद्रेने विष्णूला निद्रेस्त केले आहे, ती योग निद्राच विष्णूची स्वामिनी आहे. म्हणून त्या योग निद्रेचे आदिशक्तीचे स्तवन करावे, म्हणजे ते विष्णू निद्रामुक्त होऊन त्या दैत्याशी युद्ध करतील. असा विचार करून ब्रह्मदेवाने योग निद्रेचे स्तवन केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी जगदंबे, तुला माझा नमस्कार असो. तू स्वहा स्वाधा वषटकार आहेस. सर्व स्वर तूच आहेस. तू जीवनदायी सुधा अमृत आहेस. हे देवी, तू ओंकार स्वरूप आहेस.
तू ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांना धारण करतेस, म्हणून तुला त्रिधा असे म्हणतात. हे देवी, लक्ष्मी पार्वती सरस्वती तूच आहेस. तूच या विश्वाला धारण केले आहेस. हे देवी, तू या विश्वाला निर्माण करतेस, त्याचे पालन करतेस. शेवटी तूच या विश्वाचा संहार करतेस. हे तिन्ही रूपे तुझीच आहेत. हे देवी, कीर्ती मती द्रुती कांती श्रद्धा रती या रूपाने तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस. हे माते, तूच कालरात्री महारात्री मोहरात्री आहेस. तूच शोभा लज्जा बुद्धी तुष्टी पुष्टी शांती आहेस. माते, तू खड्गधारिणी शूलधारिणी घोर रूपा आहेस. तू गदा चक्र शंख धनुष्य धारण केले आहेस. बाण भुशुंडी परीघ ही तुझी अस्त्रे आहेत. तू सौम्य सौम्यांतर सर्वाधिक सुंदर आहेस. तू परात्पर परमेश्वरी आहेस. सगळे स्थावर जंगम विश्व तूच आहेस. पंचमहाभूते शक्ती काल तुझ्या सत्तेने चालतात. सत असत ज्या काही वस्तू आहेत त्यांची शक्ती तूच आहेस. माते, या विश्वाला निर्माण करणारा जो नारायण त्यालाही तू निद्राधीन केले आहेस. अशा तुझे स्तवन करण्यास कोण बरे सामर्थ्य आहे? ब्रह्मा विष्णू महेश यांना तू शरीरधारी केलेस. ते सुद्धा तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत, कारण तुझे महात्म्य वर्णन करणे खरोखरच दुर्घट आहे. अशी असताना मी तुझे यथाशक्ती स्तवन केले आहे. हे देवी, मधु आणि कैटभ्य हे 2 भयंकर दैत्य आहेत. त्यांना तू मोहित कर व या 2 दैत्यांच्या वधासाठी श्रीहरीला जाग कर. त्यांच्या ठिकाणी त्या दैत्याचा वध करण्याची बुद्धी निर्माण कर. मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले, हे राजा, मधु आणि कैटभ्य या 2 दैत्याच्या वधासाठी भगवान विष्णूला जागे करावे. यासाठी ब्रह्मदेवाने तमोगुणी देवीचे 14 श्लोकी रात्री सुक्ताची स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेली देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली. तिने ब्रह्मदेवाला दर्शन दिले. भगवान विष्णू जागे होताच ते मधु कैटभ्य दैत्य ब्रह्मदेवाला ठार मारण्यास धावून गेले. घाबरलेल्या ब्रह्मदेवाने देवीकडे पाहून तिचे ध्यान केले. त्या देवीला 10 हात 10 पाय 10 मुखे होती. तिचे डोळे काजळासारखे काळे होते. त्या महाकालीने कपाळावर कुंकुमा तिलक लावलेला होता. तिने स्वरूप अति भयंकर होते. तिच्या 10 हातात खड्ग बाण गदा शूळ शंख चक्र भ्रुशुंडी परीघ धनुष्य शस्त्रे होती. 10व्या हातात रक्त पंबाळ असलेले मुंडके होते. अशा देवींची जो पूजा करतो त्याला ती अवघे त्रिलोक्य देते. हे मधु कैटभ्य दैत्य ब्रह्मदेवावर धावून गेले. तेव्हा भगवान विष्णू त्याच्याशी युद्ध करू लागले. ते परस्पर अनेक शस्त्र प्रहार करीत होते. बाहू प्रहार मुष्टी प्रहार लता प्रहार करीत होते. अशा प्रकारे मधु कैटभ्य आणि विष्णू यांचे 5000 वर्षे घनघोर युद्ध झाले. मदोन्मत्थ असे ते दैत्य काही केल्या हार जात नव्हते. मग महामायेने त्या दैत्यांना मोहित केले. मायेने मोहित केलेले ते दैत्य विष्णूला म्हणाले, हे विष्णू, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो. तुला हवा असेल तो वर माग. भगवान विष्णू म्हणाले, दैत्यांनो, तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर माझ्या हातून तुमचा वध व्हावा. मला आणखी दुसरा वर नको. दैत्य म्हणाले, तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केलास तरच आम्ही मारले जाऊ. विष्णू म्हणाले, दैत्यांनो, मी विशाल निर्जल प्रदेशावर तुमचा वध करतो. असे सांगून विष्णूने आपल्या मांड्या विशाल करून जलावर निर्जल प्रदेश निर्माण केला. मग त्या 2 दैत्यांना आपल्या मांडीवर घेऊन विष्णूने आपल्या चक्राने त्याची मस्तके तोडली व त्यांना ठार मारले. मधु दैत्याला ठार मारले म्हणून विष्णूला मधुसूदन व कैटभाला ठार मारले म्हणून कैटभारी असे म्हणतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या स्तवनाने महाकाली प्रगट झाली. हा देवीचा पहिला अवतार. हे महाकालीचे आख्यान जे भक्तिभावाने पठण श्रवण करतात त्यांची सर्व संकटे नाहीशी होतात. सर्व बाधांचे निरसन होते, त्यात तीळ मात्र शंका नाही. श्री मार्कंडे पुराणाच्या सावर्णिक मन्वंतरातील श्री देवी भगवती महात्म्यातील श्री महाकाली चरित्र वर्णन मधु कैटभ्य वध नावाचा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होतो.
श्री जगदंबार्पणमस्तु। इंद्रादी देवता द्वारा देवीची स्तुती। सिद्धीच्या प्राप्तीसाठी भक्तजन तिची आराधना करतात। सर्व देवता तिच्या भोवती हात जोडून उभ्या असतात। जिच्या शरीराची कांती नीलमेघाप्रमाणे आहे, जी आपल्या केवळ कटाक्षाने शत्रूंना भयभीत करते, जिच्या मस्तकावर चंद्ररेखा शोभून दिसते, जिने आपल्या हातात शंख चक्र कृपाण व त्रिशूल धारण केले आहे, जी त्रिनेत्रधारी आहे, जी सिंहावर आरूढ होऊन आपल्या तेजाने त्रिलोक्य भरून टाकते, त्या जया नावाच्या दुर्गा देवीचे ध्यान करावे। श्री गणेशाय नमः। श्री देवे नमः। मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, राजा, मी तुला देवीची कथा सांगतो, ती मोठ्या श्रद्धेने श्रवण कर। हीच कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली होती, मार्कंडेयांनी शिष्यांना सांगितली होती। देवीने मोठा पराक्रम करून महिषासुराला ठार मारले, त्यामुळे अतिशय आनंदित झालेले इंद्रादी देव जगदंबेची स्तुती करू लागले। त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले। देवीला साष्टांग नमस्कार घालून ते म्हणाले, सर्व देवतांच्या शक्तीचा समुदाय, जिचे स्वरूप आहे, जिने आपल्या शक्तीने सर्व जगाला व्यापले आहे, सर्व देवता व ऋषी महर्षी जिची पूजा करतात, त्या जगदंबेला आम्ही भक्तिपूर्वक नमस्कार करतो। तिने आमचे कल्याण करावे। जिचा प्रभाव व सामर्थ्य याचे वर्णन करण्यास सहस्रमुखाचा शेषनागही समर्थ नाही, ब्रह्मादी देवही जिचे सामर्थ्य जाणू शकत नाही, त्या भगवती चंडिकेने सर्व जगाचे पालन करावे व अशुभांचा नाश करावा। जी पुण्यवंताच्या घरी स्वतः लक्ष्मी रूपाने, पापी लोकांच्या ठिकाणी दारिद्र्य रूपाने, पवित्र अंतकरण असलेल्या हृदयात बुद्धी रूपाने, सत्पुरुषाच्या ठिकाणी श्रद्धा रूपाने व कुलीन लोकाच्या ठिकाणी लज्जा रूपाने वास्तव्य करते, त्या भगवती दुर्गा देवीला आमचा नमस्कार असो। हे देवी, तू सर्व जगाचा सांभाळ कर। हे देवी, तुझ्या रूपाचे, तुझ्या पराक्रमाचे, तुझ्या अवधूत चरित्राचे वर्णन आम्ही कसे बरे करणार। सत्व रज तम हे 3 गुण तुझ्या ठिकाणी आहेत। या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करतेस। ब्रह्मादी देवांनाही तुझा पार लागत नाही। तू सर्वांचे आश्रय स्थान आहे। सर्व विश्व तुझे अंशभूत आहे। स्वर्ण आणि अलंकार, घट आणि मृत्तिका, पट आणि तंतू यात जसा भेद नाही, त्याप्रमाणे तू आणि चराचर विश्व यात काहीच भेद नाही। तू विश्वरूप आहेस। तुझा आदिभूत परा प्रकृती आहेस। हे देवी, तू सर्वांना पूज्य वंदनीय आहेस। आम्ही तुला भक्तिभावाने नमस्कार करतो। हे जगदंबे, तू आमचे कल्याण कर। हे माते, या विश्वाचे पालन करण्याची आम्हाला बुद्धी दे। अशुभांचा नाश करण्याची आम्हाला बुद्धी दे। तू पुण्यवंताच्या घरात लक्ष्मी रूपाने, पापी लोकांच्या घरी दारिद्र्य रूपाने व साधू संतांच्या घरी श्रद्धा रूपाने राहतेस। हे देवी, तू कुलवंताच्या घरी लज्जा रूपाने राहतेस, ज्यांचे तू कल्याण करतेस। हे विश्व पालकी, तुला आमचा नमस्कार असो। हे देवी, या जगात कीर्ती, मती, स्मृती, गती, करुणा, दया, श्रद्धा, स्मृती, वसुधा, कमला, पोष्टी, कला, विजया, गिरिजा, जया, दृष्टी, प्रभा, बुद्धी, कांती, मेधा इत्यादी सर्व काही तूच आहेस। सर्वांचा आश्रय असलेले तू अपार आहेस। तुला अंत पार नाही। तू स्वाहा स्वाधा आहेस। तूच सर्व वेदाची शब्द शक्ती आहेस। या विश्वाचे पालन पोषण
करणारी तूच आहेस. हे अंबिके, तू या संसार सागरातील नौका आहेस. मधु कैटभारी विष्णूच्या हृदयात लक्ष्मी रूपाने वास्तव्य करत आहे. तू शिवाची अर्धांगी पार्वती आहेस. हे माते, तुझे मुख मंद स्मिताने सुशोभित निर्मल पूर्ण चंद्रबिंबासारखे आहे. स्वर्ण कांती असलेले आहे. असे असतानाही हे पाहून महिषासुराला क्रोध आला. त्याने त्यावर प्रहार केला. हे मोठे आश्चर्यच आहे हे देवी. आणि तेच तुझे मुख क्रोधाने लाल झालेले पाहून महिषासुराने प्राण सोडले. त्याहून मोठे आश्चर्य होय, कारण यमराजाला पाहून कोण बरे जिवंत राहू शकेल. हे देवी, तू प्रसन्न हो. तू प्रसन्न झालीस की जगाचे कल्याण होते. तू कोपलीस की कुळाचा नाश होतो. याचा अनुभव आत्ताच आला, कारण तू क्रोध होताच महिषासुराच्या विशाल सेनेचा एका क्षणात नाश केला. सदैव कल्याण करणारी तू, ज्याच्यावर श्रद्धा, ज्याच्यावर प्रसन्न होतेस त्याचा आपल्या देशात सन्मान होतो. ज्याला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते त्याचे सर्व प्रकारचे दैन्य नाहीसे होते. जो पुण्यवंत असतो, सत्कर्माचे आचरण करतो, जो तुझ्या कृपेने स्वर्गलोकाला जातो, तू तिन्ही लोकात इच्छित फळ देणारी आहेस. माते दुर्गे, असे नुसते स्मरण करताच तू जीवाच्या सर्व भय व्यथा नाहीशा करतेस. जे आत्मसुखात असतात ते स्वस्थ चित्ताने तुझे स्मरण करतात, त्यांना तू परम कल्याणकारी बुद्धी देतेस. दुःख, दारिद्र्य, भय नाहीसे करणारी ही देवी, तू सर्वावर दया करणारी आहेस. अशा प्रकारे सर्व देवगण भगवती देवीचे स्तवन करीत होते. देवीने महिषासुरादी दैत्याचा वध केला होता म्हणून सर्वांना अतिशय आनंद झाला. सर्व देवगण देवीला म्हणाले, हे माते, सर्व आसुर महापापी होते, पण तू त्यांना स्वतःच्या हाताने मारून स्वर्ग प्राप्ती करून दिलीस. अशी तू मोठी कृपाळू दयाळू आहेस. तू शत्रूंना केवळ बुद्धिपाताने जाळून भस्म केले नाहीस, कारण दुष्ट दुर्जनांनाही स्वर्ग प्राप्ती व्हावी यासाठी तू त्यांच्यावर शस्त्र चालवले व शस्त्रांनी त्यांना पावन करून स्वर्ग मिळवून दिलास. शत्रूने तुझ्या मुखाकडे पाहिले, त्यामुळे तुझ्या खडक पाशांच्या तेजाने त्यांची दृष्टी गेली नाही. अशी तू उदार, मायाळू, कृपाळू आहेस. हे देवी, हे देवी, तुझ्या पराक्रमाला दुसरी उपमाच नाही. तू वैऱ्यावर सुद्धा दया करतेस. तू शत्रूंचा संहार करून अवघ्या त्रिलोक्याचे रक्षण केलेस. हृदयात कृपा, युद्धात निष्ठुरता या गोष्टी फक्त तुझ्याच ठिकाणी आहेत. हे देवी, तुला आमचा नमस्कार असो. हे अंबिके, तू तुझ्या आशीर्वादाने आमचे रक्षण कर. हे माते, तुझ्या खडग्याने, घंटेच्या नादाने, धनुष्याच्या तनत्काराने तू आमचे रक्षण कर. हे चंडिके, तुझ्या त्रिशूलाने आमचे सर्व दिशाकडून रक्षण कर. त्रिलोक्यात संचार करणारे तुझे परम सुंदर सौम्य रूप, अत्यंत भयंकर रूप आमचे रक्षण करू. हे देवी, तू आमच्या सर्व शास्त्रांनी आमचे रक्षण कर. मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, सर्व देवतांनी जगदंबेची अशी स्तुती केली. तिची दिव्य गंध, पुष्प, धूप, दीप इत्यादी उपचाराने मनोभावे पूजा केली. तिला साष्टांग नमस्कार घातला. त्यामुळे प्रसन्न झालेली देवी सर्व देवतांना म्हणाली, हे देवदेवतांनो, मी तुमच्यावर पूर्ण प्रसन्न झाले आहे. तुमची इच्छा असेल ते सांगा. तुम्हाला हवे असेल ते सर्व काही मी देईल. भगवतीने सर्व आश्वासन दिले असता आनंदित झालेले सर्व देव म्हणाले, हे भगवती, तू आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेस. आमचा शत्रू जो महिषासूर, त्याचा तू संहार केला आहेस. आता आम्ही आणखी काय मागणार? तथापि हे महेश्वरी, तू जर आम्हाला आणखी वर देऊ इच्छित असेल तर हे माते, आम्ही जेव्हा जेव्हा तुझे स्मरण करू तेव्हा तेव्हा आम्हाला दर्शन देऊन आमचे संकट नाहीसे कर. त्याचप्रमाणे हे अंबिके, जे लोक या स्तोत्राने तुझे स्तवन करतील त्यांना धनधान्य, समृद्धी, वैभव दे व त्यांना धन, स्त्री संपत्ती देण्यासाठी आमच्यावर प्रसन्न हो. त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण व्हावेत.
मेधा ऋषी म्हणाले, हे राजा, सर्व देवांनी जगाच्या कल्याणासाठी देवीला असे वरदान मागितले. तेव्हा प्रसन्न झालेली देवी तथास्तु म्हणून गुप्त झाली. अशा प्रकारे सर्व देवांच्या शरीरापासून प्रगट झालेल्या महालक्ष्मीचे चरित्र 3 अध्यायात सांगितले. हे राजा, आता देवावर उपकार करणारी ती देवी शुभ निशुंभादी दैत्याच्या संहारासाठी सर्व लोकांचे रक्षण करण्यासाठी गौरी देवीच्या शरीरातून कशी प्रगट झाली ती कथा सांगतो. पुढे ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. इथेच अध्याय